नमस्कार, मी मृदुला जोशी पुरंदरे. हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. हॅलो 24 तास या कार्यक्रमात आम्ही अगदी बालसंगोपन ते करिअर आणि बँकिंग, व्यवसाय ते आरोग्य अशा विविध विषयांवर तज्ज्ञांशी चर्चा करून मार्गदर्शन घेत असतो. आज आपण या कार्यक्रमामध्ये डोळ्यांचे आजार आणि आयुर्वेद या विषयावर चर्चा करणार आहोत आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत आयुर्वेदाचार्य डॉक्टर आबासाहेब गर्दे. विषयाकडे वळण्यापूर्वी मी डॉक्टर गर्दे यांचं आमच्या स्टुडिओत अगदी मनपूर्वक स्वागत करते. डॉक्टर, तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल अगदी मनपूर्वक धन्यवाद. डॉक्टर गर्दे यांची थोडक्यात जर का ओळख करून द्यायची झाल्यास, आपण आयुर्वेदाचार्य आहात. आपले श्री श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र असून पुणे येथे त्याची प्रमुख शाखा आहे. तसंच नाशिक, तासगाव आणि मुंबईसह ठाणे येथेही डॉक्टर गर्दे आपली सेवा पुरवतात. आपण गेल्या 12 वर्षांपासून आयुर्वेदाचार्य म्हणून कार्यरत आहात. तुम्हालाही जर का या विषयाशी निगडीत काही प्रश्न विचारायचे असेल तर आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800221010. यावरती आपण थेट प्रश्न विचारू शकता. तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आज आपण बघतो की डोळ्यांचे तर आजार आपण बघतोय, परंतु अनेकदा आपण बघतो की मधुमेह झालेले जे लोक आहेत त्यांना अगदी डोळ्यांचे हे आजार दिसतातच. तर एकूणच हा खरं तर प्रमेय म्हणून 20 प्रकार जे आयुर्वेदात सांगितले त्याचा वाताचा प्रकार म्हणून मधुमेह आहे. सगळी बोलीभाषेत सगळीच लोक प्रमेयाला मधुमेह म्हणत असतात. तर मधुमेहाचा विचार करताना किंवा प्रमेयाचा विचार करताना 3 टप्प्यात खरं तर विचार केला गेला तर जास्त बरं होतं. एक तर मूळ प्रमेय हा विकार असणं, त्याचा डोळ्यावरती परिणाम होणं. दुसरा, इतर आजारांचा उपद्रव स्वरूप प्रमेयाची लक्षणं शरीरात दिसायला लागणं, त्याचा डोळ्यावरती परिणाम होणं. आणि मग प्रिव्हेन्शन आणि क्युअर ह्या 3 टप्प्यात जर मधुमेहाचा विचार केला गेला तर तो जास्त बरा होतो. पहिला पार्ट जर सांगायला लागलो आपण तर मधुमेहाचे प्रकार आयुर्वेदानुसार जे आहेत ते 20 आहेत. मधुमेह हा विकार किंवा प्रमेह हा विकार मुळातच मूत्राच्या अनुषंगाने अभिव्यक्त होत असतो. मूत्राचा रंग काय, मूत्राचा वास काय, ह्याच्या हिशोबाने त्याचे 20 वेगळे प्रकार पडलेत. तर त्यातला कोणता प्रकार आहे, किती वर्षांपासून आहे आणि मग त्याच्यावर डोळ्यावरती काय परिणाम, असं जर डायग्नोसिस करता आलं किंवा आयुर्वेदिक पद्धतीने ते तपासण्या करून घेता आल्या आणि त्यानंतर जर डोळ्यावरचे परिणाम तपासता आले तर त्याची ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीने करता येते. बऱ्याचदा असं आपण बघतो की ॲलोपॅथिकच्या हिशोबाने थोडे म्हणजे रुटीन काही कंपनीत असतात, दरवर्षी त्यांचे रुटीन चेकअप असतात. त्रास काहीच नसतो, मूत्राशी संबंधित नाही, इतर आजार पण कोणती नाहीत, पण रुटीन चेकअपमध्ये फक्त रक्त शर्करा आणि मूत्र शर्करा रेंज झालेली दिसते आणि अगदी 5 आणि 10च्या हिशोबाने रेंज जास्त वाढलेली असते आणि तरी त्याची आयुर्वेदिक पद्धतीने तपासणी न करता ॲलोपॅथिक औषधं चालू केली जातात. तर ॲलोपॅथिक औषधं जरी आधुनिक शास्त्रात जरी आपण औषधं देत असलो 2, 4, 5 वर्ष 7 वर्षानंतर सुद्धा आस्ते आस्ते ह्या शुगरचा परिणाम, ह्या मूत्र शर्करा आणि रक्त शर्कराचा परिणाम डोळ्यांवरती नंतर यायला लागतो. आस्ते विजन कमी व्हायला लागते. तर मग मूळ आजार कोणता हे बघून जर ट्रीटमेंट केली गेली तर त्याचा परिणाम वेगळा येतो. दुसरा पार्ट येतो उपद्रवात्मक आजारपण आणि त्याचा म्हणजे मधुमेह किंवा प्रमेह संबंधातली लक्षणं शरीरात दिसणं. विसर्प नावाचा एक त्वचा विकार आहे किंवा जुनाट खोकला असेल, जुनाट ताप असेल, विषम ज्वर म्हणजे टायफॉइड सारखे आजारपणे होऊन गेले असतील, कावीळ होऊन गेली असेल, कृमी खूप असतील, तहान खूप लागत असेल, निद्रानाश असेल, हे जर विकार असतील तर बऱ्याचदा शरीरातली रक्त शर्करा आणि मूत्र शर्करा वाढल्यासारखी दिसते. मग असं काय होतं किंवा असं म्हणजे ह्याला काय सपोर्टिव्ह उदाहरण आहे का? आपण बघतो जनरली की आश्मरीची पेशंट जास्त असतात, रिकरन्सी स्टोनची पेशंट बऱ्यापैकी आपल्याला आढळतात. त्याच्यात ॲलोपॅथीच्या शास्त्रानुसार बघायला लागला आपण की त्याला हायड्रोथेरपी दरवेळी केली जाते, दर उन्हाळ्याच्या दिवसात त्यांना रिकरन्सी स्टोनची वारंवार होत असते. अशा वेळेला जेव्हा पेशंट आयुर्वेदाकडे येतो त्यावेळेला आमचं निदान हे आश्मरी नसतं तर आर्श असतं. त्याची नाडी चिकित्सा केली, त्याची लक्षणं बघितली, त्याची संप्राप्ती चेक केली तर आपल्याला लक्षात येते की त्याला मूळव्याध अगोदर झालेली आहे आणि त्यानंतर 2, 4, 5 वर्षांना आश्मरी म्हणजे मुतखडा डेव्हलप होतो. प्रत्येक वेळेला मूळव्याध म्हणजे काय एक्सटर्नलच असायला पाहिजे ना. इंटरनल पॅलिस म्हणून एक प्रकार असतो, त्याची सिम्पटम मलाच्या परीक्षणावरनं करता येतात आपल्याला. तर ते जर आर्श असेल तर मूळव्याध डेव्हलप होतो. तसंच काही लोकांना कानाचे विकार असतात, कानात सुई आवाज येत असतात, कानाला दडे मेजर बसत असतात. मग आपण 1 लाख ENTचे डॉक्टर करतो, त्याला तोडगा काही निघत नाही. मग ते शेवटी सांगतात की इडिओपॅथिक आहे, तुम्ही मानसोपचार तज्ञाकडे जा. आयुर्वेदाकडे आले की 1.5 ते 2 महिन्यात हा पेशंट बरा होतो. मग असं का? तर ती जी कर्णक्षवेद किंवा कर्णनाद हे लक्षण येतात ती मूळव्याधीमुळे येत असतात.
तर मूळव्याधीची ट्रीटमेंट केली की कर्णश्वेदन कर्णनाद ही लक्षणं छूनंतर निघून जात असतात. तर मूळ डायग्नोसिस काय हे जे डिपेंड करतं. तसंच मगाशी शुगरच्या बाबतीत जे सांगितलं विसर्प किंवा तत्सम आजारांचा उपद्रव स्वरूप काही प्रमेय सदृश्य लक्षणं शरीरात दिसत असतात. आपण काय करतोय अशा वेळेला आधुनिक शास्त्रात ह्याला बेस काहीच नाही डायग्नोसिसचा. रक्त शर्करा मूत्र शर्करा बघितली त्याने ॲलोपॅथिक औषधं चालू केली, 2, 3, 4 वर्ष गेली की परत रेंज जी शुगरची आहे ती वाढायला लागते. मग त्यासाठी आपल्याला असं करायला लागतं की इन्शुलिन दिलेलं असेल सुरुवातीला तर इन्शुलिनची मात्रा वाढवा, गोळ्या असतील गोळ्या बदलून द्या. वर्षानुवर्षे हेच करत राहतो. मूळ डायग्नोसिस बाजूलाच राहतं, सिम्पटम फक्त बदलत राहतात, आजार तसा वाढतच राहतो, त्याचा अल्टिमेट परिणाम नेत्रावरती होत असतो. मग अशा वेळेला जर आयुर्वेदिक ट्रीटमेंट करायची म्हटली तर पहिल्यांदा निदान हे फार महत्वाचं आहे. मग आपण आयुर्वेदाकडे ज्यावेळेला लोक येतात त्यावेळेला मूळ त्या 20 प्रमेयापैकी एक आहे, प्रमेयाच्या प्रकारापैकी का उपद्रवात्मक आहे हे बघून त्याच्यानुसार जर ट्रीटमेंट केली गेली तर मधुमेह बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आणता येतो, काही लोकांचा बराही करता येतो. मग त्याचा येणारा दुष्परिणाम मग आपण प्रिव्हेन्शन अँड क्युअरच्या हिशोबाने बघतो तर कोणताही प्रमेय झाला म्हणजे मधुमेह असेल तो उपद्रवात्मक असो किंवा त्या मूळ आजार असो त्याचा परिणाम डोळ्यावरती उरकावरती हा 100% होतच असतो. आज नाही तर 10 वर्षांनी. म्हणजे फक्त काळ डिफर करत असतो. जसं वय वाढत जसं तसा काळाचा परिणाम त्या आजाराचा परिणाम शरीरावर होतो. उरकावरती आणि किडनीवरती उरकावरती आणि नेत्रावरती परिणाम त्याचा होतोच. अशा वेळेला आपण जर ॲलोपॅथिक औषधांचं डायग्नोसिस जसं करत असतो दरवर्षी दर महिन्याला म्हणजे शुगरचं, तसं जर वर्षातून एकदा जर आपण शोधन चिकित्सा घ्यायला लागलो आपण ज्या लोकांना शुगर आहे तर मात्र नेत्रविकार किंवा उर्कविकार भविष्यात व्हायचे टाळता येऊ शकतात आपल्याला. आणि ज्यांना नेत्रविकार आहेत त्यांची तर प्रॉपर पंचकर्मा नेत्राच्या ज्या पंचकर्मासहित जर ट्रीटमेंट केली तर व्हिजन आपल्याला जे लॉस होतो ते स्टेबल करता येते आणि व्हिजन वाढायला मदतही घेता येते. अच्छा, खरं तर चिकित्सा या संदर्भात खूप मोठा विषय आहे. तर आयुर्वेदामध्ये चिकित्सा या संदर्भात आणि त्याचबरोबर नेत्रबिंदू संदर्भात काय चिकित्सा आहे ते जरा सविस्तर आम्हाला सांगा. काचबिंदू ओके. कसं होतं काचबिंदू म्हणजे काय, शरीरात जसं आपल्या बीपी शूटअप होत असतो तसं डोळ्यांचं प्रेशर वाढलं की त्याला म्हणायचं काचबिंदू. तर डोळ्याचं प्रेशर वाढायला लागलं की डोळा एक्सपांड व्हायला जी डोक्याची कवटी आहे त्यात एक्सपांड व्हायला जागा आहे, पण मागची जी ऑप्टिक नर्व आहे जी रेटिनाला मागे अटॅच आणि ती मेंदूकडे इम्पल्स देतो. मी तुम्हाला पाहतो हा इम्पल्स जो मेंदूकडे घेऊन जाणारा ऑप्टिक नर्व आहे त्याला एक्सपांड व्हायला जास्त जागाच नसते. त्यावेळेला प्रेशर रेज व्हायला लागतं, त्यावेळेला त्याचं प्रेशर बाजूच्या खोबणीवरती पडायला लागल्यानंतर टिश्यू डेड व्हायला लागतं पेरिफेरीचं आणि मग आस्ते आस्ते पेरिफेरी विजन लॉस व्हायला लागते. मग काही दिवस जातं पेरिफेरी विजन लॉस होता होता मग सेंट्रल विजन अपसेट व्हायला लागते. मग ह्याच्यात आयुर्वेदात काय करता येईल, सगळ्यात महत्वाचं ह्याच्यात विबंध किंवा अवरोधाची ट्रीटमेंट करावी लागते. आपण सुरुवातीला ह्याच्यात नस्य म्हणून एक मोठा प्रकार आहे जो पंचकर्मातला नेत्राच्या हिशोबाने आहे, तो सलग 7 महिने दर महिन्यातनं 7 दिवस असं सलग 7 महिने करावे लागतात. जलोकाउच्चारण म्हणून एक विधी आहे, तो जवळपास 1 ते 1.5 वर्षाच्या पेशंट वाईज व्हेरी होतं पण एक अंदाजे 1 ते 1.5 वर्षाच्या कालावधी सलग करायला लागतो. पोटातले अभ्यंतर चिकित्सा आहे आणि ह्याच्या पुढचा पार्ट म्हणजे रसायन चिकित्सा. जे टिश्यू डेड होतं काचबिंदूत ऑप्टिक नर्वचं ते रिजनरेट करण्यासाठी रसायन चिकित्सा म्हणून जो महत्वाचा पार्ट आहे तो जर करता आला किंवा करून घेतला तर व्हिजन लॉस होणं काचबिंदूत तर ते खूप चांगल्या पद्धतीने स्टेबल करून नंतर व्हिजन वाढवताही येते. डॉक्टर या संदर्भात मला आपल्याकडून अधिक माहिती घ्यायची, एक फोन घेऊया. डॉक्टर निखिलेश आपल्याला फोन आलाय भंडाराहून, त्यांचा फोन आपण घेऊया. बोला, आपला प्रश्न काय? हॅलो सर, नमस्कार. नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की माझ्या छोट्या भावाच्या रेटिनाचा एक प्रॉब्लेम आहे. त्याच्यामध्ये काय असतात की ज्या रेटिनाला ब्लड सेल्स असतात रक्तदान पोहोचणाऱ्या रक्ताचे गुच्छे तयार झालेले आहेत. बोला. हा सर, तर रेटिनामध्ये जो आहेत ना, रेटिनामध्ये ज्या ब्लड सेल्स असतात रेटिनामध्ये त्यांचे रक्ताचे गुच्छे तयार झाले आहेत. आम्ही त्याची आता नागपूरला म्हणजे 3 लेजर ऑपरेशन केले आहेत, तरी पण प्रॉब्लेम पाहिजे त्या प्रमाणात सॉल्व्ह झालेला नाहीये. आणि त्यानंतर एक महत्वाचा प्रश्न असा की म्हणजे एक तो स्किन मध्ये इंजेक्शन देऊन जो ट्युबरक्युलोसिसचा आपण चेकअप करतो त्या चेकअप मध्ये ती रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टर असे बोलले आहेत की त्या रिपोर्टमुळे त्या ट्युबरक्युलोसिसमुळे तुम्हाला प्रॉब्लेम झाला आहे, त्याचं निदान करायला सांगितलंय आणि त्याच्यामुळे दुसऱ्या डोळ्यावर इफेक्ट यायची शक्यता आहे असं. बरं, ठीक आहे. आपल्याला कळलाच असेल. पहिली गोष्ट अशी, अशा पेशंटमध्ये सगळ्यात महत्वाचं आयुर्वेदिक निदान होणं गरजेचं आहे. दरवेळेला ॲलोपॅथिक आधुनिक शास्त्राचं जे चिकित्सा आणि निदान पद्धती आहे ती आयुर्वेदानुसार अजिबातच नसते. त्यामुळे ह्याचं निदान काय होतं त्याच्यावरती चिकित्सा डिपेंड आहे. तर शक्य असेल तर आजूबाजूला कोणी नाडी तपासणारे कोणी आयुर्वेदिक वैद्य असतील तर एकदा ते चेक करून घेता आलं तुम्हाला आणि डोळे तपासून घेता आले आणि तर मग आयुर्वेदिक ट्रीटमेंट देणं सोयीचं होतं. कारण ॲलोपॅथिक डायग्नोसिस आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट असं फारसं नाही करता येणार. एकदा
एकदाच चेक करता आलं आणि मग त्या हिशोबानं बऱ्याचदा असं होतं की टीबी आहे म्हणजे आमच्या हिशोबाने एक्स्मा डायग्नोज केलेलं असतं, त्याची ट्रीटमेंट वेगळी येते. बऱ्याचदा एक्स्माच्या हिशोबानं किंवा श्वासाच्या हिशोबानं कासाच्या हिशोबानं जर वेगळी सिम्पटम असतात त्याचा नेत्रावरती परिणाम येत असतो. नेमकं काय आहे हे आयुर्वेदिक डायग्नोसिस झाल्याशिवाय औषधं सांगणं कठीण आहे. शक्य असेल तर आजूबाजूला कोणत्याही वैद्यांकडे जा, तपासणी करून घ्या, त्यांचं निदान काय होते बघा. माझे नंबर आता तुम्हाला डिस्प्ले होत आहेत, त्याच्यावरती कॉल करून वैद्यांशी मला बोलाय द्या, मी त्यांना म्हणजे लाईन ऑफ ट्रीटमेंट काय असेल सांगेन आणि त्यानुसार चिकित्सा करता येईल आपल्याला. डॉक्टर, ऑप्टिक न्यूरायटिस म्हणजे काय आणि आयुर्वेदात त्या संदर्भात काय चिकित्सा आहे? खरं तर ऑप्टिक न्यूरायटिस म्हणजे ऑप्टिक नर्व जी आहे, रेटिनाच्या बॅक साईडला ऑप्टिक नर्व आहे, ती आपण बघतो हे इम्पल्स जो मेंदूला सप्लाय करणारी जी रूपवाहिनी आहे त्याला म्हणायचं ऑप्टिक नर्व. तर त्यावेळेस तिला ज्यावेळेस सूज यायला लागते त्याला ऑप्टिक न्यूरायटिस म्हणायचं. मग ते कशामुळे येऊ शकते तर वारंवार ज्या लोकांना आपण खरं तर फार लाईटली घेतो की डोळे येणं हा प्रकार आहे. काही लोकांना 2, 4, 6 वर्षातनं वारंवार डोळे येत असतात. वारंवार डोळे येणं किंवा वारंवार रांजणवाडी यायला लागणं किंवा ऍक्सिडेंट झालेला असतो, कुठं डोक्याला मार लागलेला असतो, त्याच्यामुळे ऑप्टिक नर्वला सूज आलेली असते. किंवा आपल्या जुन्या वातविकार म्हणजे वातरक्त नावाचा एक संधिवात आहे, संधिवातातला एक प्रकार आहे, तो जर खूप दिवसांपासून शरीरात असेल तर ऑप्टिक नर्वला सूज येऊ शकते. किंवा रक्ताचे मेजर विकार कोणते आहेत तरी ऑप्टिक नर्वला सूज येऊ शकते. आणि ह्या सगळ्या गोष्टीला त्यानुसार ऑप्टिक न्यूरायटिस बसतो आणि त्यानुसार आस्ते आस्ते विजन लॉस व्हायला लागतो. ह्याच्यात आयुर्वेदिक पद्धतीनं नेत्रसेक म्हणून एक प्रकार आहे, बिडालक म्हणून एक पंचकर्मातला प्रकार आहे, जलोकावचरण मगाशी मी सांगितलं ते करता येतं, आणि गुदबस्ती म्हणजे शरीर शुद्धीचे प्रकार जर करून घेतले तर ऑप्टिक न्यूरायटिस नंतर होणारा विजन लॉस म्हणजे दृष्टीनाश थांबवता येतो, खूप चांगल्या पद्धतीने विजन वाढवता येऊ शकतं. डॉक्टर, खूप महत्वाची माहिती तुम्ही देताय, पण आपल्याला इथे एक छोटासा ब्रेक घ्यावा लागतो आहे. ते एकूणच डोळ्याचे आजार आणि त्यावरती आयुर्वेद या संदर्भात डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी आपण बोलतोय. अतिशय महत्वाचा विषय, या विषयावरती आपण इथे चर्चा करूयात. अर्थात तुम्हालाही प्रश्न विचारायचे असेल तर 1800-22-1010 हा आपला टोल फ्री क्रमांक आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा हॅलो 24 तास. हॅलो 24 तासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि डोळ्यांचे आजार आणि आयुर्वेद या विषयावरती आपण बोलतो. आयुर्वेदाचार्य डॉक्टर आबासाहेब गर्दे अतिशय महत्त्वपूर्ण असं मार्गदर्शन आपल्याला देत आहेत. डॉक्टर, या संदर्भात बोलताना मला ऑप्टिक ॲट्रोफी संदर्भात जाणून घ्यायचं आणि त्यावरती आयुर्वेदात काय चिकित्सा आहे? खरं तर मगाशी जसं ऑप्टिक नर्व सांगितलं त्याच्या संबंधितच हा विकार आहे. ऑप्टिक नर्व ज्या वेळेला झीज व्हायला लागते, थोडक्यात सुकायला लागते, त्याला म्हणायचं ऑप्टिक ॲट्रोफी. त्याची कारणं काय काय असू शकतात? काही जुनी लोक आहेत की ज्यांना पान सुपारी खायची सवय असते, खूप पान सुपारी खात असतात, पानात सुपारीचं किंवा काताचं प्रमाण जास्त असतं, अशा लोकांना ऑप्टिक ॲट्रोफी बसू शकते. दुसरं, वाताच्या विकारांमुळे इम्पॅक्ट येऊ शकतो. तिसरं, रक्तविकार जसे मगाशी सांगितलं, जसे ऑप्टिक न्यूरायटिसची कारणं आहेत जवळपास तशीच कारणं आहेत ज्यांना झीज व्हायला सुरुवात व्हायला लागते किंवा होते. त्याच्यात आधुनिक शास्त्रात औषध उपचार काहीच नाहीत, त्याला डायग्नोसिस फक्त करण्या इतपतच मर्यादित यश ॲलोपॅथिक आधुनिक शास्त्राला आलेलं आहे. आयुर्वेदात ऑप्टिक ॲट्रोफी बसल्यानंतर त्याची वातशमनाची चिकित्सा करायला लागते. आपण त्यासाठी तर्पण म्हणून एक चिकित्सा आयुर्वेदात सांगितलेली आहे. तर ती किती दिवसातून करायची, कशी करायची, हे ऑप्टिक ॲट्रोफी किती दिवसांपासून आहे, वय काय आहे त्याच्यावरती ते डिपेंड असतं. तर्पण करतो, नस्य करतो आपण. आच्योतन म्हणून एक प्रकार असतो की औषधी रस काढतो आपण वेगवेगळ्या औषधी वनस्पतींचा आणि ते डोळ्यात सोडत असतो. त्याची कालमर्यादा ठरलेली आहे. त्यामुळं विकार किती दिवसांपासून आहे त्याची सिम्पटम म्हणजे ॲब्सोल्यूट ब्लाइंड पेशंट आपल्याकडे आला आहे की 50% लॉस आहे, 25% लॉस आहे, त्याच्यावरती आयुर्वेदिक चिकित्सा काय करायची ठरत असते. आपण ऑप्टिक ॲट्रोफीमध्ये मात्र आयुर्वेदानुसार व्हिजनवाढीच्या हिशोबानं रसायन चिकित्सा मगाशी जशी काचबिंदूच्या हिशोबानं सांगितली तशी करता येऊ शकते. ह्या पद्धतीनं आपल्याला ऑप्टिक ॲट्रोफीची खूप चांगल्या पद्धतीनं आयुर्वेदात ट्रीटमेंट सांगता येते. अच्छा, आणि महत्वाचं म्हणजे आयुर्वेद म्हणजे पंचकर्म. बरोबर. डोळ्यांसाठी काही पंचकर्म आहेत का? हो, आहेत. खरं तर सार्वधिक पंचकर्म जसे सांगितलेत, वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण, तसंच नेत्राच्या हिशोबानं पंचकर्म म्हणजे कर्म थोडक्यात आहेत. त्यातलं पहिलं प्रधान कर्म जे आहे ते नस्य, दुसरं येतं तर्पण, तिसरं येतं अंजन, चौथं येतं बिडालक, पाचवं येतं डोळ्यात ड्रॉप टाकणं, मग जे सांगितलं तर अच्योतन, तसंच औषधी पाल्यांचा लेप असतो त्याला म्हणायचं पिंडी आणि अंजन. अशा पद्धतीनं आयुर्वेदाची वेगवेगळ्या म्हणजे नेत्राच्या हिशोबानं आपल्याला कर्म करून घेता येतात जे नेत्रविकार कमी व्हायला मदतही होते आणि दृष्टी वाढायला त्याचा फायदा करून घेता येतो. बरोबर आहे. नस्य म्हणजे काय डॉक्टर, आणि एकूणच त्याचे फायदे काय? खरं तर नस्य म्हणजे काय? नस्य हा पंचकर्मातला असा प्रकार आहे, डोळे, कान, नाक, डोकं म्हणजे मेंदू ह्याच्या हिशोबानं हे आयुर्वेदानं लोकांसाठी, सामान्य लोकांसाठी रुग्णांना दिलेली खरं तर देणगी आहे, वरदान आहे म्हटलं तरी चालेल. नस्य जे लोक नित्यानं करत असतात किंवा केलेलं असतं त्या लोकांना ह्या अवयवांशी संबंधित विकार व्हायचे फार दुराप असतं आणि जर झालेच तर आजार पटकन रिकवर व्हायला मदत व्हायला लागते.
म्हणजे अर्धित नावाचा एक विकार होतो चेहऱ्याचा, फेशियल पाल्सी म्हणतात, ती होती. डोळ्यांचा पॅरालिसिस होतो, ज्यांना जुनाट सर्दी आणि त्याचा नेत्रावरती परिणाम झालेला आहे. किंवा वातविकार आहेत डोळ्यांची, म्हणजे नेत्रशूलासारखे, म्हणजे डोळे दुखणे हे जे सिम्पटम दिसत असतात, डोकं दुखणं हे जे सिम्पटम दिसतं त्याच्यासाठी, किंवा अचानक व्हिजन लॉस होतो त्याच्यासाठी, ह्या सगळ्यांसाठी नस्य हे कर्म खूप फायदेशीर होतं. त्याचे काल कोणकोणते? खरं तर आता आपण ऐकतो आताच्या लाईफस्टाईलमध्ये हास्य क्लब असतात. हां, तर हे ओढून ताणून धारणीय अधारणीय वेग म्हणून एक प्रकार आयुर्वेदात वर्णन केलेलं आहे. त्याच्यातही येतं खरं तर. हा जबरदस्तीनं हसणं, किंवा काही लोक मोठ्यानं खूप बोलत असतात, मोठमोठ्यानं हसत असतात, अशा लोकांचा इतका वात विकृत वाढत असतो की त्याचा नेत्रावरती परिणाम होतो. मग अशा ज्या वेळेला हास्य नसते लोकांना, आणि मग त्यांना काय वाटतं कोणतं ते हास्य क्लब आयोजन ज्या लोकांनी केले त्याचे इतके फायदे वर्णन केलेले असतात की ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष होतं. जी लोक हास्य क्लबला नित्यानं जात आहेत, जाण्याला नकार नसतो, पण जी लोक हास्य क्लबला जात आहेत त्यांनी जर नित्यानं नस्य कर्म करायला लागले, अनुतेल म्हणून एक आयुर्वेदातलं एक मोठं औषध आहे, त्याचं जर नाकात ड्रॉप टाकायला लागले ते हास्य क्लबमधनं आल्यानंतर, किंवा ज्या लोकांना चेष्टामस्करी करायची सवय, खूप हसण्याची सवय असते, खूप मोठ्यानं बोलायची सवय, वारंवार बोलायची सवय, अशा लोकांनी जर हे कामं त्यांची झाल्यानंतर नस्य केलं तर वातविकार होत नाहीत, डोळ्यांचे आजार पण वाचवता येतात. दुसरं कोणता विकार आहे? श्रमानंतर नस्य करा म्हणून सांगितले. श्रम म्हणजे आपल्याला काय वाटतं शारीरिक श्रम म्हणजेच फक्त श्रम असतं, तर असं नाही. शारीरिक आणि मानसिक हे दोन्ही श्रम. शारीरिक तर आपल्याला माहितीच आहे, आपण दिवसभर 24-24 तास ड्युटी असते, 18-18 तास ड्युटी असते. त्याच्यासोबतच कॉम्प्युटरवर जी लोक करणार आहेत, खरं तर स्पेशली IT क्षेत्रातील जी लोक असतात त्यांना 10-10, 12-12 तास कॉम्प्युटरवर इतकी हेवी असतं. 5 दिवस जॉब असतो, 2 दिवस सुट्टी असते, ती सफिशियंट होत नाही त्यांना विश्रांती घेण्यासाठी. इतका हेवी वर्क असताना शारीरिक तर थकवा येतोच, पण मानसिक प्रचंड थकवा येतो. घरातले क्लॅशेस असतात, नवरा बायकोतले ताणतणाव असतात, कामाचं प्रेशर असतं, आर्थिक गोष्टींचा ताण असतो, ह्या सगळ्याचा प्रेशर म्हणून मनाला थकवायला लागतो. त्याला मनाचा श्रमच म्हटलं जातं. हां, तर ह्या गोष्टी होत असतील तर नंतर डोळे कोरडे पडणे, डोळ्यात व्हिजन कमी व्हायला लागणे, तिरडेपणा डेव्हलप व्हायला लागणे, डोळे दुखायला लागणे, ही तत्सम लक्षणे दिसायला लागतात. अशा पेशंटमध्येही जर ह्या रुटीन जर नस्य करत राहिली तर त्याचा फायदा व्हिजन लॉस जो होत असतो तो होत नाही, नेत्राला सुरक्षित ठेवता येईल. आपण एक प्रश्न घेऊया. त्यानंतर राजकुमार यांचा नागपूरहून फोन आलेला आहे, त्यांचा काय प्रश्न आहे बघूया. बोला राजकुमार. नमस्कार दोघांना. आपल्या प्रश्न विचारा. मॅडम, मी आधी डोळ्याचं होतं, माझं ऑपरेशन झालेलं आहे दोन्ही डोळ्याचं. आधी मला डॉक्टर 50% दिसते म्हणून, तर आता मला काहीच सध्या दिसत नाही. डॉक्टरांना सविस्तर मला माहिती द्यावं, आणि माझी माहिती त्यांच्याकडून माझा नंबर घेऊन त्यांनी फोन करावा मला. बरं, या संदर्भातलं उत्तर आपण घेऊया. एक छोटासा इथे ब्रेक घेऊया. एक छोटासा ब्रेक घेतोय आपण, कुठेही जाऊ नका. डोळ्यांचा आजार आणि आयुर्वेद या महत्त्वपूर्ण विषयावरती आपण बोलतोय. पाहत रहा हॅलो 24 तास. डोळ्यांचे आजार आणि आयुर्वेद या महत्त्वपूर्ण विषयावर आयुर्वेदाचार्य डॉक्टर आबासाहेब गडदे आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर, आपण नस्य या विषयावरती बोलत होतो आणि त्यानंतर त्याचे महत्त्वाचं म्हणजे फायदे काय? कसं आहे, मग जो विषय अर्धवट राहिला आपला, श्रमानंतर मी सांगितलंच होतं, तसंच नस्याचा अजून 1-2 काळजी रुटीन डोळ्यांवरती परिणाम करणारे आहेत कारण त्याच्यासाठी सांगून ठेवतो, मग बोलू आपण त्याच्याविषयी. कसं होतं, नस्याचं प्रवासानंतर नस्य करा असं सांगून ठेवले. मग आपल्याला विचार पडतो, प्रवास आपण इतका करतो, प्रवासानंतर नस्य करणं म्हणजे प्रॅक्टिकली अवघड गोष्ट आहे, आणि ते कशी करायचे आणि त्याचा फायदा काय होतो. तर प्रवास ज्या लोकांचा, म्हणजे खरं तर सांगितलं याच्यासाठी, प्रवास ज्या लोकांचा खूप 30-40 किलोमीटरवरती पेक्षा जास्त दिवसाकाठी होत असेल, त्यांना पाय लोंबकळत राहत असतात, 2 व्हीलरवर प्रवास असतो, 4 व्हीलरचा जर तुमचा कमीत कमी 100 किलोमीटरच्या वरचं रोजचं रनिंग असेल, तर अशा लोकांना वातरक्त नावाचा आजार होतो, हे आयुर्वेदानं सांगून ठेवले. म्हणजे तो एक हेतू आहे वातरक्त ह्या विकाराचा. तर अशा विकारांमध्ये जर वातरक्त हा आजार एकदा झाला प्रवासानंतर, तर मग खूप दिवस तो परत म्हणजे सर्व संधिशूल म्हणजे सगळे जॉईंट पेन होतं, हे सिम्पटम दिसत असतात, सगळ्या सांध्यांना सूज येत असते, बोटं वाकडी व्हायला लागतात, आणि युरिक ऍसिड लेवल रेज व्हायला लागते. अशा पेशंटमध्ये नंतर जाऊन नेत्राशी संबंधित, मगाशी जसे ऑप्टिक न्यूरायटिस सांगितलं, ऑप्टिक ॲट्रोपी सांगितलं, रेटिनलच्या हिशोबाने वेगळी आजारपण यायला लागतात, पडद्याला सूज यायला लागते. अशी कारणं म्हणजे जे वातरक्त ह्या कारणामुळे ही डोळ्यांचे मोठे विकार व्हायला लागतात. ज्या लोकांचा प्रवास आहे त्यांना असं वाटत असेल की आपल्या प्रवासामुळे इतर शारीरिक आजारी होऊ नयेत, नेत्राचे विकार होऊ नयेत, त्या लोकांनी जर नित्यानं जर नस्यकर्म करून घेतलं, वैद्यांकडून शिकून घरच्या घरी करता येण्यासारखी प्रोसिजर आहे. खरं तर नस्यकर्म हे म्हणजे पंचकर्मा, मोठ्या पंचकर्मापैकी एक आहे. ते जे मोठ्या मात्रेत करायचं आहे ते क्लिनिकमध्येच करावं लागतं. छोट्या मात्रेत 2 किंवा 3 थेंबांपर्यंत करता येतं, तर घरच्या घरी करता येतं. ते वैद्यांकडे शिकून जर घरच्या घरी करायला लागले तर नेत्राचे विकार होत नाहीत. ह्याच्या पुढे जर सांगायला लागलं प्रवासानंतर, तर मल विसर्जनानंतर आणि मूत्र विसर्जनानंतर सांगितलं. म्हणजे
म्हणजे हे जरा वेगळं वाटतं आपल्याला. मल विसर्जन नंतर नाकात थेंब का टाकायचे, मूत्र प्रवृत्तीनंतर का टाकायचे. तर प्रमेह जसं आपण बघितलं, प्रमेह हा मुळातच मूत्राशी संबंधित विकार आहे. ज्या वेळेला ह्याच्यात सिम्पटम काय असेल, प्रभूत अविल मूत्रता, म्हणजे गढूळ लघवी वारंवार विकृत वासाची वारंवार होणं. ज्या वेळेला पेशंटना लघवीला जावं लागतं प्रमेहाच्या पेशंटमध्ये, मधुमेहाच्या पेशंटमध्ये, त्यानंतर आयुर्वेदानं नसे करा म्हणून सांगितले. ह्याचं कारण असं, मधुमेहाचा जो नेत्रावरती परिणाम आहे त्याचं प्रिकॉशन म्हणून, प्रिव्हेन्शन म्हणून अगोदर ही रचना करून ठेवली. ज्यांना मधुमेह झाला आणि जो बरा होऊ शकत नाही, त्यांना आयुष्यभर, काही पेशंट असे असतात काही की त्यांना आयुष्यभर औषध घ्यावे लागतात. असं नाहीये की सगळेचे सगळे प्रमेहाचे पेशंटना औषधं आयुष्यभर घ्यावी लागतात. काही पेशंट कायमस्वरूपी बरी करता येतात, काहींना आयुष्यभर औषध, एका दुसरा औषध मेंटेन डोसमध्ये ठेवायला लागतं. अशा लोकांनी जर नस्यकर्म नित्यानं करायला लागले तर मात्र डायबेटिक रेटिनोपॅथी सारखे विकार होतच नाहीत, आणि जर झाले असतील तर ते कमी करता येतं. तसंच मल विसर्जनाच्या बाबतीत आहे. ग्रहणी नावाचा एक विकार आहे, ज्याच्यात जेवण केल्यानंतर लगेच संडासला जायची इच्छा व्हायला लागते. दिवसभरात खूपदा होते, संडासला जावं लागतं पण साफ होत नाही, ही भावना असते. ह्याच्यात धातुक्षय खूप व्हायला लागतो आणि त्याचा परिणाम ग्रहणी ज्या लोकांना आहे त्यांचा नंबर लागणं हा विकार येत असतो. दृष्टिमांद्य हे सिम्पटम येतं, नेत्राची संबंधित इतर आजार पण होतात. अशा सगळ्या लोकांनी जर ह्या कंडिशनमध्ये जर नस्य केलं तर मात्र व्हिजन वाढू शकते. चष्म्याचा नंबर झपाट्यानं जो वाढतो तो आपल्याला स्टेबल करता येतो, तो कमी करता येतो. नंबर किती आहे त्याच्यानुसार तो घालवता येतो की नाही हेही सांगता येतं. त्यामुळे इतका नस्याचा मोठा विचार करून ठेवलाय. जर आपण नित्यानं नस्यकर्म करायला लागलो किंवा शोधन चिकित्सा, कसं आता काही लोक करतात ना, कंपनीत आहेत आणि भविष्यात काही आजारपण येऊ नयेत, भविष्यात ऍक्सिडेंटल डेथ होऊ नये म्हणून आपण पॉलिसीज वेगळ्या करत असतो. तसं जर तुम्ही मधुमेहासारखे विकार आहेत, बीपी सारखे विकार आहेत, अशा मोठ्या विकार झाले असतील तर मोठे आजार पण येण्याच्या अगोदर तुम्ही पूर्वीपासूनच दरवर्षी जर शोधन चिकित्सा करायला लागला, ती इन्व्हेस्टमेंट म्हणून विचार करता येईल. खूपच सुंदर मार्गदर्शन डॉक्टर तुम्ही केलं आहे, म्हणजे आजारांसंदर्भात आणि आयुर्वेदाचा त्याचा कसा फायदा होतो, इतकी महत्त्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. हॅलो 24 तास या कार्यक्रमात आज आपण इथंच थांबूया. आपण पाहत राहा फक्त झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.